सर्वांना माझा नमस्कार. ही टी मार्गदर्शक सूचना आहे. हा व्हिडिओ 30 मिनिटाचा असेल, फक्त 30 मिनिट. तुम्ही जर कंप्लीट हा व्हिडिओ बघितला तर तुमचे गॅरंटेड 15 मार्क वाढतील. कारण काही कॉमन सेन्स, टाईम मॅनेजमेंट कसा करायचा, मार्क कसे वाढवायचे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेल. काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. तुमचा प्रॉब्लेम इथं नॉलेज नाही आहे, ठीक आहे. इथं तुम्हाला नॉलेज कमी आहे किंवा माहितीचं आदान-प्रदान कमी आहे, त्यामुळे तुम्ही तो पेपर सॉल्व्ह करू शकणार नाही, अशातला भाग नाही. तुम्हाला टाईम कमी पडेल. टाईम मॅनेजमेंट इज क्रुशियल. त्यासाठी कोणकोणते विषय घातक ठरतात आणि कोणकोणत्या विषयात आपण मजल मारू शकतो आणि कशी मारू शकतो, काही ट्रिक्स आहे का, हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. तत्पूर्वी ह्या सिरीजचे 3 व्हिडिओज आले आहे या चॅनलवर. फक्त 3 व्हिडिओ. 3 पैकी 2 व्हिडिओ मानसशास्त्राचे आहे. पहिला आहे रिव्हिजन नोट्स, ज्या हँड रिटन नोट्स आहे, मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स. त्या व्हिडिओमधून जा तुम्ही. 1 तासाचा व्हिडिओ आहे. 1 तासाचा व्हिडिओ आहे. दुसरा MCQs. जर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे जर पोहोचू शकत नसाल तर MCQ सुद्धा बघून जा. कारण जर तुम्ही 2 पेपर देत असाल तर 60 मार्कासाठी मानसशास्त्र आहे, तुमच्या कामात येऊ शकते. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, ह्या क्रुशियल टाईमला तुम्ही साधे स्टुडंट असाल किंवा शिक्षक असाल तरी व्हिडिओ बघताना टाईम स्टॅम्पचा वापर करा. टाईम स्टॅम्प म्हणजे काय? डिस्क्रिप्शनमध्ये 0.00, 1.20, 3.40 अशा प्रकारचे तुम्हाला काही टप्पे दिसतील. आपल्याला हवं तिथंच क्लिक करून ते नॉलेज घ्यायचं, तुमचा वेळ वाचेल. हे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सूचना आहे किंवा रिक्वेस्ट आहे, आणि तुम्हाला टीचरला सुद्धा ही रिक्वेस्ट आहे. आता ही मार्गदर्शक जी हस्तपुस्तिका आहे, मुख्यतः वर्किंग शिक्षकांसाठी बनवली आहे, त्यामुळे तुम्ही तरी हे मिस नका करू. यामध्ये बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत माहिती समाविष्ट आहे. आणि तुमचा जो क्रुशियल मुद्दा आहे, तुम्हाला कोणी समजून सांगत नाही की प्रश्नपत्रिका हँडल कशी करायची, अटेम्प्ट कशी करायची, ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. आणि जर तुम्ही TET अभियोग्यता धारक असणार किंवा तुम्हाला ती एक्झाम पुन्हा रिअपेअर करावी लागत असेल तरी पण तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता, किंवा TET बघणारे सुद्धा बघू शकता. तुमच्या कामाचं आहे. मात्र याचं ओरिएंटेशन हे टीचरच्या संदर्भात राहील, ठीक आहे. सर्व PDF हँडमेड आहे. हे तुम्हाला जरी PPTच्या माध्यमातून दिसलं असलं तरी हा इंट्रो आहे, याला मी अटॅच करेल ते हँड रिटन PDF. आणि सर्व कंटेंट ओरिजिनल आहे, कॉपी पेस्ट कुठून नाही. इवन नोट्स असो किंवा MCQs असो, कुठूनच कॉपी पेस्ट नाही आहे. त्यामुळे ऑथेंटिक असल्यामुळे क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त वाढतात. आणि विशेष म्हणजे कमर्शियल नाही आहे, हे कोणत्या कोचिंगसाठी बनवले गेलेले नाही, आणि क्वालिफाईंग होण्यासाठी अत्यंत उपयुक्त. तर इथून जर तुम्ही हा इंट्रो व्यवस्थित बघितला असेल तर आता आपण डायरेक्ट मेन मुद्द्याकडे वळूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. चला थेट व्हिडिओला सुरुवात करूया. इथं यशाची पंचसूत्रे मी लिहिली आहे काही, खासकर पेपरच्या दृष्टिकोनातून. सर्वात पहिले सिक्युअर युअर बेस फर्स्ट, म्हणजे आपल्याला आपलं तळ राखावं लागेल क्वेश्चन पेपर सॉल्व करत असताना. ॲक्लिमॅटायझेशन इज रेस्क्यू, मी सांगतो हे पुढे काय आहे. शेड आउट युअर ओल्ड स्किन, ब्रेक द ट्रेडिशनल अप्रोच, म्हणजे आपण आतापर्यंत ज्या पद्धतीनं पेपर सॉल्व करत आलो किंवा जशी अभ्यास करत आलो ते आपल्याला विसरावं लागेल. तुम्हाला तुमची विकनेस विसरावी लागेल आणि फक्त स्ट्रेंथवर फोकस करावं लागेल, कारण आता वेळ नाही आहे. आणि शेवटी ही एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला तुम्ही ट्रस्ट करायला हवं. चला तर मग डायरेक्ट सुरू करूया. सर्वात पहिले नवीन परिस्थितीची तुम्ही रुळण्याची क्रिया जी आहे त्याशी समरस होऊन जा. सर्वात पहिली गोष्ट, आपल्याला परीक्षेचा फॉर्मॅट जाणून घ्यायचा आहे. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे प्रत्येक प्रश्न हा अटेम्प्ट झालाच पाहिजे. पहिली अट काय आहे? प्रत्येक प्रश्न हा अटेम्प्ट झालाच पाहिजे. ही मानसिकता तुम्ही आता बनवून घ्या. लागेल तर 1 ते 2 तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व करा. तुमचा मेन प्रॉब्लेम नॉलेज नसेल, अवेअरनेस नसेल, किंवा तुम्हाला ते ज्ञान येत नसेल, अशातला भाग नाही आहे. तुमचा मेन प्रॉब्लेम असेल टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंट तुम्हाला वेळ पुरणार नाही, एवढं लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, ह्या कंडिशनला जर तुमचा अभ्यास झाला नाही तरीही काही हरकत नाही. ही गोष्ट डोक्यात भरून घ्या, कारण आपल्याला कंपल्सरी सोडवायचे 150 क्वेश्चन.
अभ्यास झाला नाही तरी हरकत नाही, मात्र OMR शीट भरण्याची योग्य प्रॅक्टिस तुमची झाली पाहिजे. आपण स्कॉलरशिपच्या परीक्षा घेतो, NMSच्या परीक्षा घेतो, त्या परीक्षेला जसे OMR शीट असतात तशी आपल्याला प्रॅक्टिस ॲटलीस्ट 5 ते 10 OMR शीटची झाली असावी. चुकून आपण तो गोला मारलेला नसावा. पुढे चालू. ही एक चाळणी परीक्षा आहे. पहिली गोष्ट, तुम्हाला इथं योग्य उत्तर येणे ही बाब अपेक्षित नाही आहे, मात्र अयोग्य पर्याय तुम्हाला ओळखता यायला हवा. त्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे मागील झालेल्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचा सराव. मात्र आपण आता शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे तो आपण करणार नाही. चौथी गोष्ट, पहिला पेपर असतो 2.5 तासाचा, दुसरा असतो 2.5 तासाचा. जर तुम्ही दोन्ही पेपर भरले असतील तर तुम्हाला एकूण सिंगल सिटिंगमध्ये ॲटलीस्ट 3 तास बसण्याचा सराव आवश्यक आहे. 6 दिवसात तो सराव होऊ शकत नाही, मात्र ट्राय करा 3 तास बसण्याचा. 2-3 टेस्ट सॉल्व करा. पाचवी महत्त्वाची गोष्ट, आपण वर्किंग प्रोफेशनल असल्यामुळे घाई आपल्याला होऊ शकते. एखादा प्रश्न आल्यावर रुळून जाऊ शकतो आपण. तसं करायचं नाही. तुम्हाला माहीत आहे आपला स्कोर 82+ पाहिजे आपल्याला. नेमका आपण 70 ते 80च्या मधातच अटकत आहोत. त्यामुळे एव्हरी मार्क काउंट, प्रत्येक मार्क काउंट होते. ही बाब लक्षात घेऊनच प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायची आहे. आता तुम्हाला तड राखून ठेवावं लागेल. याचा अर्थ काय आहे? प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटल्याबरोबर 10 मिनिट पहिली ही गोष्ट डोक्यात भरून घ्या की 2.5 तास खूप होतात, मात्र आपला सराव नसल्यामुळे आपल्याला वेळ कमी पडेल. तरीही प्रश्नपत्रिका मिळाल्याबरोबर 10 मिनिटात फक्त स्कॅनिंग करून घ्या. आता स्कॅनिंग कशी करायची? क्वेश्चन पहिले पेजेस तुम्ही काउंट करून घ्या. एखादं पेज फाटलं असेल किंवा सुटलं असेल तर आपल्याला गोंधळ होऊ शकतो. दुसरी गोष्ट, स्कॅन केल्यावर तुम्हाला सोपे जे प्रश्न आहे एक वेळा दृष्टिक्षेपात तुमच्या नजरेखालून जातील. दुसरी गोष्ट, स्कॅनिंग करत असताना हे 3-4 मॉक टेस्ट सोडून ही प्रॅक्टिस करून घ्या. 100% उत्तर माहिती असल्यास तो पर्याय ह्या 4 पैकी कोणत्याही एका संकेतांकांना सूचित करायचा आहे. म्हणजेच जर तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 एक्झॅक्ट जर येत असेल तर समजा मी त्याला स्क्वेअर दिला सिग्नल. पुढचा प्रश्न येत नसेल, ठीक आहे. 5वा प्रश्न येत असेल, त्याच्यासमोर स्क्वेअर, त्याच्यासमोर स्क्वेअर, असे स्क्वेअर करत जायचे आहे तुम्हाला की हा प्रश्न आपण सोडवू शकतो की या संदर्भात आपल्याला माहिती आहे. मात्र यावेळी OMR शीटवर काहीही भरू नये, कारण आपण काय करत आहोत? सध्या स्कॅनिंग करत आहोत. त्यानंतर स्कॅनिंग झाल्यावर आपण सहज असलेल्या भागाकडे थेट जावे. आता सहज असलेला भाग म्हणजे सर्वात अनकम्फर्टेबल भाग सांगतो. सायकोलॉजी हा अनकम्फर्टेबल भागच असतो आपला, बालमानसशास्त्र. त्यावर मी 2 भाग बनवलेले आहे. भाग 1 शॉर्ट नोट्स आहे, ते डोळ्याखालून घाला. दुसरं MCQ आहे, फक्त 1-1 तासाचे व्हिडिओ असतील ते तुम्ही जरूर बघून जा, तुमचा फायदा होईल. त्यामुळे सहज असलेल्या भागाकडे तुम्ही थेट जा. तुमचा सहज भाग असेल मराठी, त्याकडे तुम्ही थेट जाऊ शकता, किंवा परिसर अभ्यास त्याकडे थेट जाऊ शकता, किंवा कोणाचा इंग्लिश असेल तर थेट त्या भागाकडे जायचं. आलं लक्षात? आता 2.5 तासांपैकी 30 मिनिटे संपलेली असतील. ह्या सर्व गोष्टी आपण केल्या, जो भाग आपल्याला येतो त्यावर टिक मार्क केलं, सर्व झालं. आता तुम्ही मेन सांगतो मी तुम्हाला, वातावरणाशी समरूप झालेले आहे. त्या 2.5 तासात म्हणजे सुरुवातीचे 5-10 मिनिट सोडल्यास तुम्ही आता एक्झाम मोडमध्ये 100% आले आहे. वातावरणाशी समरूप झाल्यामुळे आता तुम्ही OMR भरताना चुका होणार नाही तुमचे, हे लक्षात घ्या. आधी होऊ शकतात, तुम्हाला आले प्रश्न, तुम्ही थेट सोडवायला गेले, OMR शीटवर लगातार 10 प्रश्न आल्यावर जर एक गोला चुकला तर तुमचे 9 चुकू शकतात. ठीक आहे. या टप्प्यावर आपल्याला योग्य वाटणारा पर्याय OMR शीटवर नोंदवावा. सर्वात महत्त्वाचा पॉईंट, आता तुम्ही OMR शीटवर नोंदवू शकता. पुढचा पॉईंट, 150 पैकी 50 प्रश्न मिनिमम या पेपरमध्ये ओव्हरऑल बेस ठेवायचा आहे तुम्हाला. म्हणजे जे इझी प्रश्न आहे आधी शोधायचे आहे. आपल्याला फक्त 82 मार्क क्रॉस करायचा आहे, पहिले डोक्यात हे ठेवा. म्हणजेच तुम्हाला ओव्हरऑल बेस सिक्युअर करण्यासाठी 50 प्रश्न हळूहळू शोधायचे आहे, टाइम बघत राहायचं. ओके. त्यानंतर परीक्षेत जेव्हा तुमचं नॉलेज संपून जाईल, क्लुप्त्या, चीट्स कोड, गेसिंग इत्यादी गोष्टीकडे आपण वळूया. त्यासुद्धा मी इथं समाविष्ट केलेल्या आहे.
कारण ही एक्झाम तुमच्यासाठी मूळतः फेअर नाही. बी फेअर, तुमच्यासाठी ही एक्झाम फेअर नाही. कारण तुमच्या हाताखालून एवढे सारे विद्यार्थी गेले आहे की आता ह्या एक्झामला अर्थ नव्हता, मात्र त्यांनी ठेवली, म्हणून आपल्याला ह्या सर्व गोष्टीचा यूज करून घ्यायचा आहे. पुढे चलूया. आता मी तिथं सुरुवातीला सांगितलं होतं, शेड द ओल्ड स्किन, ब्रेक द ट्रेडिशनल अप्रोच. म्हणजेच काय, एक शिक्षक म्हणून प्रश्नपत्रिका न हाताळता एक उमेदवार बनून आपल्याला अटेम्प्ट द्यायचा आहे. ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. तिथं गेल्यावर मॅक्सिमम टाइम जे इन्व्हिजिलेटर राहतात, तुमच्यापेक्षा यंग राहतील किंवा तुमच्या समवयस्क असतील, त्यांच्यासोबत हुज्जत घालायची नाही. आपण इथं ॲज अ उमेदवार म्हणून आलो आहो, ती गोष्ट लक्षात ठेवायची. तुम्ही त्या आर्ग्युमेंटमधून जिंकाल, मात्र पेपरमध्ये गडबड होऊ शकते. डोकं शांत ठेवायचं. त्यांच्याही हातात काही नाही, डेस्क बेंच जर तुमचा खराब असला किंवा तुम्हाला रोल नंबर दिसला नाही तर. ठीक आहे. कारण आता तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या मैदानात आहे, म्हणून त्यांच्या नियमानुसार तुम्हाला खेळावं लागेल. आता काही ओल्ड स्किन जे असतात, म्हणजे आपल्या डोक्यात ज्या भ्रामक संकल्पना आहे, सर्वात पहिले बघा, तुमचा संपूर्ण अभ्यास झाला आहे, आता तुम्ही पास होणारच. या भ्रामक संकल्पनेतून पहिले बाहेर या. इथं फक्त तुम्ही पॉसिबिलिटीज वाढवू शकता तुमच्या पास होण्याची, पहिला पॉईंट. दुसरा, संपूर्ण प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी 70 ते 80% असते. म्हणजेच जास्त हार्ड नाही, जास्त इझी नाही. 50% पेपर आपल्याला मॅनेजेबल असतो. स्वरूप आणि पेपरची विचारण्याची पद्धत ही मागच्या प्रश्नपत्रिकेवर बहुतांशदा अवलंबून असते. ही बाब प्रायोरिटी बेसिसवर घ्या. म्हणजेच सांगायचं काय आहे, तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये जाण्याच्या अगोदर, आताही 6 दिवस आहे, 5 दिवस आहे, तुम्ही ती क्वेश्चन पेपर एक वेळा चाळून घ्या मागील वर्षाची, कारण त्याच्या लँग्वेजशी समरूप व्हावं लागेल. आता रिव्हर्स इंजिनिअरिंग मेथडनुसार अभ्यास केल्यास पेपरमध्ये अपेक्षित प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे या पद्धतीचा वापर करावा. ही वेळ गेलेली आहे, याबद्दल आपण नंतर बोलू. हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नाही. आता मेन प्रश्न हा येतो की परीक्षेला बसल्याबरोबर किंवा तुम्ही जात असतानाच आपण खूप कॅज्युअली होऊन जातो किंवा आपण विकनेसवर जास्त फोकस करतो, आणि नेमका प्रॉब्लेम तिथेच होतो. आपल्याला आपल्या स्ट्रेंथवर फोकस करायचा आहे. आपली जमेची बाजू जी असेल, तुम्हाला इंग्लिश रीडिंग फास्ट येत असेल, मराठी रीडिंग फास्ट येत असेल, त्यावर फोकस करा. इथं शाश्वती कोणालाच नाही. तुम्ही शिक्षक असाल किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणारे असाल, TET परीक्षेला शाश्वती कोणाची नाही. याचाच अर्थ एक होते, संधी प्रत्येकालाच आहे. हा सकारात्मक विचार करून तुम्ही अभ्यास, इथं आपण पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. आता आपल्या परीक्षेत अपेक्षित 60% गुण, म्हणजे 90च्या आसपास आपल्याला मिळवायचे आहे, शुअर शॉट. त्यामुळे 50 पैकी 60 चुका, प्रॅक्टिकल अप्रोचनं सांगतो, ते आपण अफोर्ड करू शकतो. म्हणजेच एखादा प्रश्न, एखादा गोला चुकीचा लागला, 2 चुकीचे लागले, 4-5 चुकीचे लागले, तर भांबावून जाऊ नका, घाम फुटू देऊ नका. 60 चुका आपल्याला माफ आहेत. 150 पैकी 60 चुका माफ आहे, मात्र स्कोर तुमचा मग 90+ यायला हवा. म्हणजेच जेवढीही विकनेस वाटत असेल, त्यांना असं कन्सिडर करा की आपल्या 60 प्रश्नात ते विकनेस आली, मात्र स्ट्रेंथ आहे आपला 90 प्रश्न. पेपर क्लिअर करणे हे आपले ध्येय असावे. पुढे आपला जो ॲप्टिट्यूड आहे किंवा जो कल आहे, त्यानुसार प्रश्नांची निवड करा तुम्ही. कल म्हणजे मराठी जर तुम्हाला इझी जात असेल वाचायला, तर मराठी निवडा. मानसशास्त्र जर इझी जात असेल, तर मानसशास्त्र निवडा. ह्या कृतीने काय होईल, आपला भरपूर वेळ वाचेल. ठीक आहे. आता मॅथ्स आणि इंग्लिश विषयात आपण बोलूया. खासकर हा पोर्शन जास्त वेळ घेणारा आहे, कारण यामध्ये कोर मॅथमॅटिक्स असतात. अंकगणित टाईप मॅथमॅटिक्स खूप असतं. इंग्लिशमध्ये शब्दार्थामध्ये आपल्याला प्रॉब्लेम होत असतात. त्यामुळे परीक्षेआधी जर 20-20 टॉपिक्स गेस करून ठेवले आणि त्यांचा सराव केला, तर तुम्हाला 5 ते 10 मार्काचा फरक पडेल. हे सुद्धा मी हे टॉपिक्स तुम्हाला सांगणार आहे आताच. जर करायचे असेल तर करू शकता. आता मेन गोष्ट आहे, तुम्हाला संतुलन राखून ठेवावं लागेल. स्पर्धा परीक्षा ही संतुलन मागते. त्यामुळे सरासरी मार्क जरी मिळवले तरी आपण पात्र होतो. टॉपर बनायचं नाही आहे आपल्याला. ही मुळातच लिहिलेली आहे पात्रता परीक्षा आहे. क्वालिफाय व्हायचं आहे फक्त. म्हणजेच क्वालिफाय नाही झाले तरी पण तुम्ही फेल तर नाही होणार. ठीक आहे. आपण फेल म्हणतो, मात्र तुम्ही पात्र नाही झाले.
ट्रस्ट द प्रोसेस. एकदम सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला जो पेपर येणार आहे, जसा पेपर येणार आहे, सर्वांना सेम राहणार आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं पेपर सॉल्व्ह करणार आहे, तर सर्वजण तसेच करणार आहे. म्हणून तुम्ही ह्या प्रोसेसला ट्रस्ट करा. आता तुम्ही हे टॉपिक्स बघू शकता. ही हस्तपुस्तिका मी बनवली होती एकदम बेसिक पासून, की तुम्ही कोणते टॉपिक्स कसे कव्हर करायचे, काय हे तुम्ही बघू शकता. याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. मग आपण नेक्स्ट टॉपिककडे वळू. प्रश्नांचं स्वरूप कसं राहील, काय राहील. आता यामध्ये मराठी संदर्भात जर सांगायचं झाल्यास, मराठीवर डायरेक्ट तुम्ही 5 ते 10 मार्क्ससाठी जंप करा. मराठी उतार्यावर उतारा वाचून घ्या. एक पद्य उतारा असेल कवितेचा, एक गद्य उतारा असेल, वाचून घ्या. तुम्हाला हे शुअर शॉट मार्क. सामान्य ज्ञानावर आधारित काही मराठीचे प्रश्न असतात, 3 ते 5 प्रश्न. जसं लेखक, कवी कोण आहे, कादंबरी कोण लिहिली, कविता, टोपण नाव किंवा एखादं उल्लेखनीय कार्य, चालू घडामोडी, एखादा फेमस रायटर असेल त्यांच्याबद्दल पुरस्कार प्राप्त किंवा हे येऊ शकतं. जसं माधव गाडगीळ कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, पर्यावरण, हा परिसर अभ्यासात येऊ शकतो सिंपल प्रश्न. आता मराठी व्याकरण 15 ते 20 क्वेश्चन असतील. यामध्ये मुख्यतः हेच टॉपिक असतात: समानार्थी, विरुद्धार्थी, संधी, विग्रह, वृत्त, गण, अशुद्ध शब्द. हे तुम्ही बघू शकता, स्क्रीनशॉट काढू शकता. आता जर लॉंग टर्म जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल, मी हे 6 दिवसाच्या जो फरकानं आपला पेपर आहे त्या संदर्भात बोलत आहे. मात्र तुम्ही हे ॲज अ गाईड म्हणून रिपीटेडली हा व्हिडिओ वाचून याची टिप्पणी काढू शकता. महत्त्वपूर्ण मी याचे सोर्स सुद्धा दिलेले आहे, की कशामधून हे येतात. क्रमिक पाठ्यपुस्तक जे असतात त्यामध्ये स्वाध्याय जो तुम्ही मुलांना देता त्याच्या व्याकरणातून संपूर्ण सोडवायचा आहे. तुमचं मराठी एकदम इझी जाईल. इंग्लिशमध्ये पुन्हा 30 मार्कासाठी हे टॉपिक्स येतील. स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही याचा. लॉंग टर्म प्लॅनिंगसाठी कुठून रेफरन्स येते लिहिलेला आहे. बालमानसशास्त्र बुद्धिमत्तेबद्दल मी डिटेल 2 व्हिडिओ बनवले आहे, ते तुम्ही आवर्जून बघा. कारण सेल्फ नोट्स आहे, त्यामुळे महाराष्ट्रात तुम्हाला कुठंच मिळणार नाही असे. कारण अप्रोच एकदम वेगळा आहे आणि मी मॅक्झिमम टाइम ट्राय असा केला की टू द पॉइंट कव्हर करायचा तो टॉपिक. ओके, याचे स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. सामान्य विज्ञान प्रत्येक विषय कव्हर केला आहे मी, रिपीट करत नाही. वन लाइनर मध्ये हे क्वेश्चन येऊ शकतात. स्वयं म्हणजे काय, स्वयंप्रभा म्हणजे काय, FLN सुरुवात कधी झाली, अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशनचा फुल फॉर्म येऊ शकतो. 2016ला राईट टू डिसेबिलिटी ॲक्ट आला. डिस्लेक्सिया कशाला म्हणतात, RTI कधी लागू झाला, NEP 2020चं स्ट्रक्चर काय होतं, निष्ठा कशाशी संबंधित आहे, मनोदर्पण हे कशाशी संदर्भात आहे, NCF केव्हा लागू झाला, RTI मध्ये रेशो किती आहे, फेनॉलॉजी म्हणजे काय, आर्टिकल, हे सर्व. आता मेन याच्यावर येऊ. ज्या भागाबद्दल जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर आता काही लॉजिक, जुगाड, ट्रिक्स आणि गेसिंग्स दिले आहे. हा आहे भाग 1, म्हणजे 2 पार्ट आहे याचे. खाली तुम्हाला याबद्दल दिसेल. हे कधी यूज करायचं आहे लक्षात घ्या, जेव्हा नॉलेज आपलं संपलं तेव्हा यूज करायचं आहे. लिहिलंय, डिस्क्लेमर लिहिलंय मी. सदर क्लुप्त्या, लॉजिक्स ह्या त्या ज्ञानाचा संपूर्ण सदुपयोग केल्यानंतरच करायचा आहे. यानं काय होईल, 15 ते 20 मार्क तुमचे वाढू शकतात. आता पहिली ट्रिक आहे किंवा कॉमन सेन्स आहे. बहुतेक प्रश्नांची उत्तरे हे प्रश्नातच लपलेली असतात. पहिला पॉइंट म्हणजेच आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. कदाचित एका प्रश्नाची लिंक येणाऱ्या 5व्या प्रश्नालाही असू शकते, म्हणून तुम्हाला स्कॅनिंग अगोदर सांगितलं होतं. तर पहिली ट्रिक आहे, बहुतेक प्रश्नांची उत्तरे प्रश्नातच लपलेली असतात, त्यामुळे आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचायचे आहे. दुसरी गोष्ट, विधेयदर्शक स्टेटमेंट, अति आदर्शवादी, समतोल राखणारी वाक्ये बहुधा बरोबर असतात. आता हे कुठे उपयुक्त पडेल, जेव्हाही मराठी, इंग्लिश, पर्यावरण किंवा गणितात जेव्हा शिक्षक काय करेल किंवा मानसशास्त्रात शिक्षक काय करेल तेव्हा ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. निगेटिव्ह सेन्समध्ये जे वाक्य असेल ते उत्तर नसेल. तिसरा पर्याय, जास्त जर काही एक्सप्लेन केलेलं असेल ऑप्शनमध्ये तर तो पर्याय बरोबर असतो. इम्पॉर्टंट पॉईंट. आता तुम्हाला जर 3-4 स्टेटमेंट दिले आणि यामधले बरोबर कोणते आहे असं म्हटलं त्यांनी किंवा चूक कोणता आहे असं म्हटलं तर
लक्षात घ्या, काही उत्तरातील वाक्य स्वतःलाच खारिज करत असतात. म्हणजे 4 वाक्य दिली आहे, 2 वाक्य, पहिलं वाक्य असं आहे, सूर्य पश्चिमेला उगवतो, सूर्य पूर्वेला उगवतो. एक तर तो पूर्वेला उगवेल किंवा पश्चिमेला उगवेल. म्हणजेच 2 पैकी एकच उत्तर राहील त्याचं. म्हणजेच एक वाक्य दुसऱ्या वाक्याला खारिज करत असतं. 5वी ट्रिक, जेवढा लांब प्रश्न तेवढं सोपं उत्तर. सर्वात इम्पॉर्टंट, जेवढा लांब प्रश्न तेवढं सोपं उत्तर. म्हणून जर मोठे मोठे प्रश्न आले तर तुम्ही काळजीपूर्वक वाचा. आता ही ट्रिक कशासाठी आहे, खासकर मानसशास्त्र हा विषय आहे, तिथं शब्द पाहूनच आपण तो सोडून देतो. मात्र जेवढा मोठा तो क्वेश्चन आखलेला असेल त्यानं उत्तर तेवढं सोपं असते. बरोबर उत्तर न शोधता चुकीचा पर्याय शोधावा इम्पॉर्टंट आहे. कारण 4 वाक्यापैकी जर तुम्हाला चुकीचं ओळखायला सांगितलं तर ऑब्व्हियसली 3 बरोबर असतील. म्हणून चुकीच्या पर्यायाकडे जा. प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी मी हे नेहमी म्हणत असतो, सोपा प्रश्न 2दा वाचा. जेवढा सोपा प्रश्न 2दा वाचायचा, कारण एक एक मार्क मॅटर करते, म्हणजेच तुमच्या मिस्टेक कमी होतात. आता इथं टिपिकली जे म्हणतात, एलिमिनेशन मेथडचा वापर करून पर्याय निवडावा, कारण निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जसं सुचते, ज्या ट्रिक्स अँड तुम्ही ज्या कोचिंग वगैरे केल्या असेल किंवा व्हिडिओ भरपूर बघितले असेल त्याचे यूज करू शकतात. हे रिस्की आहे, मात्र तेवढंच उपयुक्तही आहे. काही सुचत नसेल तर पर्याय 3 निवडा. ऑलमोस्ट 3 निवडू शकता अथवा 2 निवडा. मात्र एका लाईनीने निवडा, जेणेकरून तुमचे काही करेक्ट येण्याचे चान्सेस वाढतील. नकारार्थक पर्याय किंवा विधेयक बहुधा चूक असते. सिंपल आहे. एक्स्ट्रीम वर्ड शोधायचे आहे तुम्हाला. एक्स्ट्रीम वर्ड म्हणजे सर्वच, कोणीच नाही, कधीच नाही, सर्व, हे असे जर शब्द असेल तर ते एकदम एक्स्ट्रीम केसेस दर्शवतात. ऑल ऑफ दिस उत्तर असू शकते किंवा हे प्रश्न चुकीचे असू शकतात, ऑप्शन चुकीचे असू शकतात. जर अशापैकी एक्स्ट्रीम वर्डचे काही असेल तर त्या पर्यायात तो पर्याय निवडू नये. ही एक ट्रिक आहे. प्रश्नपत्रिका सोडवताना तारतम्य भाव ठेवावा. तारतम्य भाव म्हणजे थोडं कॉमन सेन्स ठेवावं. काही वाक्य त्या प्रश्नाशी सुसंगत नसतात, त्यामुळे असे प्रश्न तुम्ही सॉल्व करत असताना थोडं डोकं लावायला हवं. ठीक आहे. परिसर अभ्यासात जर त्यांनी मॅथमॅटिक्सचं एखादं स्टेटमेंट दिलं असेल तर ते संयुक्तिक ठरणार नाही, त्यामुळे थोडं तारतम्य ठेवावं. आता भाग 2 कडे वळूया. तोच पॉईंट, निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे 150 पैकी 60 चुका आपण करू शकतो. मात्र घाईमुळे OMR शीटवर चुकीची भरल्यामुळे आपण रेषच्याही बाहेर होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. OMR शीट व्यवस्थित भरायची आहे. दुसरी गोष्ट, सॉफ्ट स्किल आहे. ह्या भाषेवर जर प्रभुत्व असेल तर बेटर आहे तुम्ही लँग्वेज सब्जेक्टकडे जा. भाषा आणि इंग्लिशवर जलद गतीने वाचण्याची सवय आपल्याला 10+ मार्क मिळून देतात, एवढंही लक्षात ठेवा. टाइम मॅनेज केला तुम्ही की 20 मार्क एक्स्ट्रा कमावले. फॉर एक्झाम्पल, एका विद्यार्थ्याला किंवा एका उमेदवाराला टाइम मॅनेज झाला नाही, त्यांनी 150 पैकी 120 प्रश्न सोडवले, सुटले किती? 30. यांनी हा टाइम मॅनेज केला आणि 150च्या 150 प्रश्न सोडवले. ऑब्व्हियसली यांच्यापेक्षा यांचा स्कोर जास्त राहील, कारण ह्या 30 मधून करेक्ट येण्याचे चान्सेस जास्त आहे. 10+ करेक्ट येऊ शकतात. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट सर्वात महत्त्वाचं आहे. आताही सांगतो, टाइम तुमचा मॅथमॅटिक्स खाणार आहे किंवा तुमचं मानसशास्त्रच खाणार आहे. या परीक्षेसंदर्भात प्रश्नपत्रिकेत अतिरिक्त सराव करायचा असल्यास, तुम्हाला जर जास्त अतिरिक्त सराव करायचा आहे, सध्या वेळ नाही, लॉंग टर्मसाठी सांगतो, शिष्यवृत्ती परीक्षाचे जे प्रश्नपत्र असतात ते सॉल्व करू शकतात. 5वी 8वीचे NMMS परीक्षा 8वीची जी होती यांचा वापर करू शकतो. 5वा आहे कॉमन सेन्स. पहिल्या दृष्टिक्षेपात जे तुम्हाला उत्तर वाटत असेल तो मार्क करून द्यायचा. सिंपल आहे, सर्वांना लागू होते. त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिका सोडवायची आहे, वाचायची नाही. हे इम्पॉर्टंट आहे. प्रश्नपत्रिका सोडवायची म्हणजे काय? चुकीचं त्यांनी विचारलं आहे की राईट, हे तुम्ही व्यवस्थित शोधायला हवं. दुसरी गोष्ट, प्रश्न मोठा आहे की लहान यावरून प्रायोरिटी ठरवा, मात्र ते वाचायचं नाही, सोडवायचं. ही बाब लक्षात ठेवून टिक मेथडने परीक्षेला सामोरे जावं. टिक मेथड म्हणजे काय? पेन घ्या, पेन्सिल घ्या आणि त्यावर असं जसं मी इथं मार्क करून राहिलो तसं मार्क करा.
तुमची प्रश्नपत्रिका आहे, कोणीच काही बोलणार नाही. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता, शॉर्ट बट क्रिस्पी. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला, मॅक्झिमम कदाचित कोणी बघणार नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर गॅरंटेड तुमचे 10 ते 15 मार्क वाढतील. आणि पेपर झाल्यावर लागेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पेपर झाल्यावर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही व्यक्त करू शकता. 6 दिवस आहे. तुमच्या फीडमध्ये जर हा व्हिडिओ आला, तुम्ही क्लिक केलं तर तुमचं 10 ते 15 मार्काचं तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि तुमचे मार्क क्लिअर होतील. धन्यवाद.